मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे फळ तुम्ही पाहत आहात ते आहे टरबूज. सध्या टरबूज या फळाचा सीझन नाही, पण आम्ही आज जी माहिती तुम्हाला सांगणार आहोत ती प्रत्येकाने एकदा तरी नक्की जाणून घ्यायला हवी. कारण योग्य माहिती ही फक्त सीझन मध्येच उपयोगी पडते असं नाही, तर ती आयुष्यभर कामाला येते. मित्रांनो, आपण टरबूजाला फक्त एक साधं फळ समजतो. उन्हाळा आला की टरबूज खायचं आणि उन्हाळा संपला की त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. पण हे फळ दिसायला जितकं साधं आहे तितकंच ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे आजही अनेक लोकांना टरबूजाचे खरे फायदे माहिती नाहीत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये अनेक लोकांना पोटाच्या तक्रारी, अपचन, ऍसिडिटी, शरीरात जडपणा आणि थकवा जाणवतो. काही लोकांचे वजनही हळूहळू वाढू लागते. विशेषतः ज्या लोकांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. अशा वेळी योग्य फळांची निवड करणं खूप महत्वाचं ठरतं. मित्रांनो, टरबुजामध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे शरीराला ताजेपणा मिळण्यास मदत होते. यामध्ये शरीरासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटकही असतात. त्यामुळे अनेक लोक आपल्या आहारामध्ये टरबुजाचा समावेश करतात. मात्र हे फळ कधी खावे, किती खावे आणि कोणत्या पद्धतीने खावे हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण योग्य पद्धतीने खाल्ले तरच त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. मित्रांनो, माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने टरबुजाबद्दल अशी माहिती सांगितली जी ऐकून मलाही आश्चर्य वाटले. सुरुवातीला मला वाटलं ही साधी गोष्ट असेल, पण जेव्हा मी याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली तेव्हा लक्षात आले की या फळाबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे आज ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, या फळाबद्दल एक अशी गोष्ट आहे जी आजही अनेक लोकांना माहीत नाही. काही लोक टरबूज चुकीच्या वेळी खातात, तर काही लोक चुकीच्या पद्धतीने खातात. त्यामुळे त्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टरबूज खाण्याची योग्य पद्धत, कोणत्या लोकांनी ते खावे, कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी आणि याचा शरीराला नेमका कसा फायदा होतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मंडळी, सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे टरबूज खाण्याची योग्य पद्धत कोणती? कारण अनेक लोक टरबूज खातात, पण ते कधी खायचे, किती खायचे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे त्यांना माहीत नसते. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, टरबूज नेहमी ताजे आणि चांगल्या प्रतीचेच घ्या. खूप दिवस कापून ठेवलेले किंवा खराब झाल्यासारखे वाटणारे टरबूज खाऊ नका. फळ कापण्यापूर्वी त्याची बाहेरची साल स्वच्छ धुवून घ्या. यामुळे सालीवर असलेली धूळ किंवा घाण कमी होण्यास मदत होते. टरबूज खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही वेळाने किंवा दुपारच्या वेळेत. काही लोक जेवण झाल्यावर लगेच भरपूर टरबूज खातात. प्रत्येकाला यामुळे त्रास होतो असं नाही, पण काही लोकांना पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे शक्यतो टरबूज वेगळ्या वेळेत खाणे अधिक सोयीचे ठरते. एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात टरबूज खाण्यापेक्षा आपल्या भुकेनुसार आणि मर्यादित प्रमाणात खा. कोणतीही चांगली गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याचा उपयोगच होईल असं नाही. त्यामुळे नेहमी संतुलित प्रमाण ठेवणं महत्वाचं आहे. टरबुजामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे अनेक लोकांना ते हलके आणि ताजेतवाने वाटणारे फळ वाटते. म्हणून अनेक जण उन्हाळ्यातच नाही तर इतर दिवसातही जेव्हा चांगल्या दर्जाचे टरबूज उपलब्ध होत असेल तेव्हा ते आपल्या आहारात समाविष्ट करतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, पचनाची काळजी घेत असाल किंवा वयाच्या 50 नंतर आरोग्यदायी आहार ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर कोणतेही फळ खाताना प्रमाण, वेळ आणि संतुलित आहार या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त एका फळावर अवलंबून राहण्यापेक्षा विविध फळे आणि भाज्यांचा समावेश असलेला आहार अधिक योग्य ठरतो. मित्रांनो, टरबूज हे एक साधे फळ असलं तरी ते योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात खाल्ले तर ते संतुलित आहाराचा चांगला भाग बनू शकते. मात्र कोणतेही फळ हे औषधाचा पर्याय नाही. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार किंवा इतर कोणतीही दीर्घकालीन आरोग्य समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांनी किंवा आहार तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच आहारामध्ये बदल करा.